बाळू मामाच्या नावानं सांग भलं. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये भटके परिंदे आपल्याला घेऊन जाणार आहेत कोल्हापूरच्या सफरला आणि त्याचबरोबर 2 दिवसात कोल्हापूरची कुठली स्थळं आपण कव्हर करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. असा जातोय आणि असा एक बिबटा येईल ती बघा. बाबाला दहेज नाही मिळाले, मग आपण आता काय करायचं, म्हैस घेऊन जायची यांची आणि ती बकरी पण घेऊन जायची. बकरी घेऊया. आदित्य, ही आमच्या गावची स्पेशल गोल कांदा भाजी आहे. ओके, तर ट्राय कर. आईचं नाव शानू. अच्छा, हीच. हा. रुद्र, काय बनवतोस तू? खरडा. लेमन आणलास? बकरीचं दूध. ती पण देत नाही बघ. मोकला गेलेलास काय रुद्र? नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज भटके परिंदे आपल्याला घेऊन जाणार आहेत कोल्हापूरच्या सफरला. तर असं आहे की फर्स्ट टाईम मी माझ्या सासूरवाडीला कोल्हापूरला जातो आहे आणि तिथे जाऊन आम्ही देवदर्शन करणार आहोत आणि कोल्हापूरचे काही ठिकाण पाहणार आहोत. तर चला मग निघूया कोल्हापूर सफरला. कोल्हापूरला जाऊन जर मिसळ नाही खाल्ली तर मित्रांनो काय मजा. मग आम्ही गेलेलो ओम तीर्थ या हॉटेलमध्ये, ऑन द वेच होतं हे, आणि तिथे आम्ही कोल्हापुरी झणझणीत मिसळ ट्राय केली. तर 2 पाव मिसळ, त्याबरोबर फरसाण, दही आणि त्याबरोबर कॉम्प्लिमेंटरी म्हणजे गुलाबजामुन असा मिळालेला. रुद्रचं जीव अडकलाय पावामध्ये, है ना रुद्र? पाव पाहिजे. धपाटे देऊ. तर मित्रांनो, हॉटेल ओम तीर्थ इथे आम्ही नाश्ता केला आणि मिसळ ट्राय केलेली. अल्टिमेट होती. आम्ही मिसळ आणि इडली ट्राय केली. इडलीची चटणी एकदम अल्टिमेट, इडली एकदम सॉफ्ट आणि मिसळ पण 120ची होती, पण अक्षरशः पोट भरून आम्हाला ही मिसळ मिळाली. त्याबरोबर गुलाबजामुन आणि पापडी होता. तर अमेझिंग फूड. 1 वाजता आम्ही मुंबईवरून निघालेलो आणि ॲट लास्ट कोल्हापूरला आम्ही 4 वाजता पोचलो आहोत. बेसिकली आमची गाडी CNG होती, तर प्रत्येक 100-150 किलोमीटर नंतर CNG भरायला लागत होतं. तर त्यामुळे इतका वेळ लागला. आणि मी मित्रांनो पहिल्यांदाच कोल्हापूरला एका खेडेगावात आलो आहोत. तर फिरायला तर खूप वेळ आलेलो इथे, पण खेडेगावात पहिल्यांदाच मी इथे आलो आहे. आणि हे मनीषाचं गाव आहे. बेसिकली हरपवडेला, आजऱ्यापासून, कोल्हापूर आजऱ्यापासून थोडंसं एक 10-15 किलोमीटर आतमध्ये. तर बघूया इथे आपल्याला काय काय बघायला मिळतं आहे ते. चला. कसं वाटतं आदित्य उसाच्या मळ्यात? मस्त. पहिल्यांदा मी उसाच्या मळ्यामध्ये आलोय. मी खूप ऐकलंय की असे ह्याच्यामधून असे बिबटे येतात. तर तशीच मला फिलिंग येते की असा जातोय आणि असा एक बिबटा येईल करून. तारीख सांग मला, तारीख. अरे दापवायची नाही देगावची. तो इथे आदित्य फुल ट्राय करतो तिला पकडण्याचा, पण ती काय हात लावून घेत नाहीये. तर इथे आता वॉर सुरू झाली आहे, आदित्य वर्सेस पिंकी. टिंग 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 टिंग.
तिला पकडून ठेवलं तिला बघते हा. मारेल ती बघा आमच्या तर हे आहे या बकरीचं पिल्लू एकदम छान एकदम मस्त सफेद सफेद गोंड दुधातलं हवंय. आपण घेऊन जायचं याला आपण घेऊन जायचं घरी हा घेऊन जायचं. तिला पण आईकडे जायचंय. बकरीचं दूध ती पण देत नाही बघ. अच्छा तिचं काढत नाही ना दूध. आणि हे आहे सर्वात स्पेशल अट्रॅक्शन म्हणजे म्हैस. ह्याच्यातली म्हैस आम्ही एक घेऊन जाणार आहोत. आम्ही कॅरियर लावून आणलंय गाडीला. तुझी गावाले बानू. अरे वा. बानू बानू नाव आहे तिचं. आणि दुसरे तुम्ही मध्ये आले लगेच. अच्छा बानू शानू आहे शानी आहे. आईचं नाव शानू. अच्छा हीच हा. घे डोक्यावर. भुईमुग आहे भुईमुग. हा तर मित्रांनो आपण शेतावरचं घर बघितलं जिथे म्हैशी बांधलेल्या आहेत आणि ती छोटीशी बकरी बघितली आणि त्या बकरीचा पिल्लूही बघितलं. खूपच मजा आली. आणि आता संध्याकाळ झाली आहे आणि फारच असा गारठा पडला आहे. तर म्हणून आम्ही घराच्या दिशेने जात आहोत. आता उद्या आम्ही इथलं कुलदैवतेचं देवदर्शन करणार आहोत ज्यासाठी आम्ही प्रायमरीली इथे आलेलो. पण त्याबरोबर मी तुम्हाला इथलं दाखवीन. शेतामध्ये कशी भात कापणी झालेली आहे. सध्या पाऊस उशिरापर्यंत होता त्यामुळे भात कापणी उशिरा झालेली आहे. आता हा नोव्हेंबरचा महिना चालू आहे. भात कापणी झालेली आहे आणि ऊसाचा मळाही तुम्हाला दाखवीन इथला कसा दिसतो तो. जर हे कोल्हापूर नसतं आणि पुणे किंवा जुन्नर असलं तर नक्कीच फाटली असती. कारण अशा शेतांमधून किंवा अशा ऊसाच्या मळ्यांमधून बिबटे जुन्नर साईडला खूप बाहेर पडतात. तर मनीषा बिबट्या नाही येणार ना इथून? नाही बिबट्या नाही येणार. इथे आपल्याकडे छोट्या बिबट्या आहे. तुला आवडलं का? मला आवडलं. जायची की एक हा? तुला म्हैस. म्हैस पाहिजे मग अम्मा पाहिजे. रुद्र बाबाला दहेज नाही मिळाले मग आपण आता काय करायचं म्हैस घेऊन जायची यांची आणि ती बकरी पण घेऊन जायची. बकरी घेऊया. मस्त पाहिजे ठीक आहे. गाडीमध्ये जागा कर बॅगेत भरायला मस्त. आम्ही पत्तूनी हे कॅरियर लावलेलं आहे. त्या कॅरियरवर ती मुर्रा बफेलो किंवा ती पंढरपुरी म्हैस आहे ती चढवायची आणि सरळ घेऊन जायचं मुंबईला. हा, चला इथे चल इथे. अरे बापरे इथे तर हा लेपड आहे लेप. तर इथे ही भात कापणी झालेली दिसते आपल्याला. सर्व जो भात आहे हा कापून असा इथे रचलेला आहे. मध्ये मध्ये नाचणीच आपल्याला दिसते. कुठे नाचणी? त्या साईडला. ही नाचणी आहे. हा हा आणि तांदळाचा वास पण एकदम मस्त येतोय असा. आता याची जोडणी कधी करणार? आपला तांदूळ नाही याच्यामध्ये. आपला वेगळा आता काकी करेल आपला तांदूळ. दाखव बघ. इथे माकड दिसतंय आणि हे आहे आपलं घर इथे. इथेच आहे समोरच आहे. एक इथे इथे आहे एक. तर नुसती कोकणात ही परिस्थिती नाही आहे. तर तुम्ही बघू शकता की इथे कोल्हापूर साईडला किंवा कुठल्याही गावांमध्ये या वांदरांचा त्रास भरपूर वाढला आहे. बघा कसा तो चार्ज करतोय.
आणि हे अगदी घराला लागूनच आहे आपल्या. वांदरांचा त्रास खरोखरच सर्वत्र जास्त झाला आहे. पण त्याचं मूळ कारण पण तेच आहे की जंगल नष्ट होत आहेत, माणसं जंगलात जात आहेत. गावी आल्यावर चुलीवरची भाकरी आणि गावचा स्पेशल खरडा खाल्ला नाही तर मजाच नाही काय. रुद्र काय बनवतोस तू? खरडा. काय बनवत आहे? खाली ठेवू नकोस. काय म्हणतात रुद्र? कदा. गार आहे ना पाणी म्हणून जेवताय प्यायला पाहिजे. हे घेऊ? हा ह्या की प्याच असते तिखट नाही ते भांडी बिंडी जरा घेतोय. चरायला घेऊन जाते? चरायला घेऊन जाते काय? हा हा. दा बसतोस रुद्र? ही वेल मुंबईला घेऊन जायला मिळणार अशी? आपल्या इथे मागे नसेल आलेली? मुंबईला 150-150 ने आम्ही झाडं घेतो आणि ही इथे रस्त्याला आहेत. मस्त आहे ना. आणि हे आहे श्री रसूबाई देवीचं देवस्थान, मौजे हरपवडे, तालुका आजरा. चला मग आतमध्ये जाऊन रसूबाईचं दर्शन घेऊया. आमचा आराम कशात असतो? कुठे लागला असवायचा मस्त वाटतं. असं थंडगार परिसर, वाहणाऱ्या पाण्याचा आवाज, आणि हेच आहे रामतीर्थ. आदित्य, ही आमच्या गावची स्पेशल गोल कांदा भाजी आहे. ओके. तर ट्राय कर. ट्राय केली पण दोघांनी. हे घे रे पण तू पण. हा मस्त आहे. किकडाबाई सारखाच आहे पण आतमध्ये थोडंसं बेसन काहीतरी टाकलं ना. हा बेसन. मस्त आहे. कुरकुरीत आहे. ठीक आहे. हे इथे चिरोटी आहे, गोड असतं. गोड आहे. हा तर हे पण मी घेतलंय ट्राय करायला. वा, हे तर काहीतरी मस्त वेगळं दिसतंय. फर्स्ट टाइम हे बघितलंय, म्हणजे मी आमच्या इथे घेतलंय. थांब रुद्र, थांब रुद्र. नाही, ते अख्खाने सगळ्यांनी शेअर करायचंय. पपया नाहीये.
पकड खाली. गोड आहे तो खाईल. गेला आता, संपलं. म्हणजे माझ्या लेकाने ह्याला हे केलंय की काहीतरी यम्मी आहे करून. बाबाला टेस्टला दे हा. आम सगळ्यांनी खायचं, तू आधी खातो. हा, चला चला, येतो मी पण मागे. वा तुम्ही पुढे. लेमन आणलास? अरे वा. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत बाळू मामा येथे. कुठल्या आदमापूर ना, हे आदमापूर येथे. तर चला मग बाळू मामाचं दर्शन करूया. तर इथून हे देऊळ ब्रिजलाच लागून आहे बघा, या साईडला. आणि इथे तुम्हाला सर्व अशी दुकानं पाहायला मिळतील. सर्व ओटीचं सामान, खेळणी, बाळूमामाच्या घोंगड्या, हार वगैरे. आणि हे बघा इथे देऊळ. तर इथे 2 लाईनी तुम्हाला दिसत आहेत. ही जी छोटी लाईन आहे ती मुखदर्शनाची, आणि ही वाली मोठी जी लाईन आहे ही जवळून तुम्हाला दर्शन करायला मिळेल. बाळूमामा हे महाराष्ट्रातील एक थोर संत होते. ते साधेपणा, सेवा आणि भक्ती यासाठी ओळखले जातात. त्यांनी आयुष्यभर गोरगरिबांची सेवा केली आणि लोकांना सद्मार्गावर चालण्याचा उपदेश दिला. बाळूमामांचे मंदिर खूप शांत आणि भक्तिमय वातावरणात आहे. येथे बाळूमामा महाराजांची समाधी आहे. अनेक भक्तांची अशी श्रद्धा आहे की मनापासून प्रार्थना केली तर बाळूमामा कृपा करतात. श्रद्धा, शांती आणि समाधान अनुभवायचं असेल तर या मंदिराला नक्की भेट द्या. तर आपण जे नारळ अगरबत्ती देतो ते इथे पाहिले जाते. तर मित्रांनो, इथून दर्शन करून आलो आणि इथेच समोर आपल्याला हे एक दत्तांचं सुंदर देऊळ दिसतं. बाळूमामाच्या नावानं सांग भलं. दुसरे देते अजून एक तरी माझ्या लेकाला करायचंय. तर इथे भंडाऱ्यामध्ये आपण नाणं टाकून या पाषाणाला चिटकवायची आणि आपली इच्छा म्हणायची असते. तर इच्छा पूर्ण होणार असेल तर ते नाणं चिटकणार. बघूया. चिटकलं काय? तू सोडलं तरी, पडला तरी तुझी इच्छा पूर्ण होणार. सोड. उशिरा का नाही होणार. होणार होणार. अरे होणार. पण इच्छा पूर्ण होणार तरी. सांग मला गाडी पाहिजे. बोल गाडी पाहिजे. तिथे तिथे हात ठेवून बोल. तिथे हात ठेवून बोलायचं. दाब जोरात, जोरात दाब, जोरात दाब, असे एकदम जोरात, जोरला, जोरात. येस. बघितलं. तर मित्रांनो, बाळूमामाचं आपलं दर्शन झालं आहे आणि आपण पुढचा आपला जो सफर आहे तो कंटिन्यू करत आहोत. चला मग. तर मित्रांनो, आपण आलो आहोत इथे नरसोबाच्या वाडीला.
दत्त महाराज यांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती यांचं दर्शन करायला. तर हे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या तीरावर आहे. मंदिरामध्ये फोटोज आपण घेऊ नाही शकत, तर मी तुम्हाला परिसर तर दाखवू शकतो. तर हे आहे मंदिराचे परिसर. इथे नरसोबाची वाडी कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध दत्तक्षेत्र. कृष्ण आणि पंचगंगा या 2 पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेले हे स्थान अत्यंत शांत आणि भक्तिभावाने भरलेले आहे. येथे श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येतात. सुंदर घाट, निर्मळ नदी किनारा आणि प्रसन्न वातावरण मनाला खूप समाधान देते. दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमेला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. अध्यात्म, निसर्ग आणि शांतता अनुभवायची असेल तर नरसोबाची वाडी ही नक्की भेट देण्यासारखी जागा आहे. आता आपण पोचलो आहोत कोपेश्वर मंदिराला. हे मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर इथे वसलेले आहे आणि भगवान शिव यांना समर्पित आहे. मंदिराचा इतिहास खूप जुना असून दगडी बांधकाम आणि शिल्पकलेमुळे याला ऐतिहासिक महत्त्व आले आहे. मंदिर परिसर शांत आणि हिरवागार आहे. येथे येऊन भक्तांना मनाची शांती मिळते. खास करून महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव असतो, जेव्हा लाखो भक्त दर्शनासाठी येतात. लोक प्रार्थना करतात आणि मनोकामना पूर्ण होईल अशी श्रद्धा ठेवतात. मंदिराजवळील परिसर खूप निसर्गरम्य आहे, त्यामुळे फोटो, व्लॉग किंवा फक्त थोडा वेळ शांततेत बसून वातावरण अनुभवण्यासाठी ही जागा उत्तम आहे. मंदिरातील भिंती, स्तंभ आणि दरवाजांवर शिव, पार्वती, गणेश आणि नटराज यांचे सुंदर कोरीव शिल्प आहे. स्तंभांवर वेगवेगळ्या पौराणिक कथांचे चित्रण दिसते, जे खूप तपशीलतेत कोरलेले आहे. दगडी काम हे स्थानिय शिल्पकलेच्या पारंपरिक शैलीत केलेले आहे, त्यामुळे मंदिराला ऐतिहासिक आणि कलात्मक महत्त्व आहे. मंदिरात शिल्प आणि नक्षीकाम हे इतिहास आणि भक्ती याचा सुंदर संगम दाखवतो. येथील वास्तुकला आणि शिल्पे पाहून भक्त तसेच इतिहासप्रेमी दोघेही मंत्रमुग्ध होतात. तर मित्रांनो, आज इथे हरपावडेमध्ये आमचा शेवटचा दिवस. तर आता पहिल्या दिवशी आम्ही जाऊन त्या गुरांना जे बघून आलेलो त्यांना जस्ट आता आम्ही टाटा बाबाई करायला जातोय. त्या दिवशी तुम्ही पाहिलेलं की इथे भात कापणी झालेली. आता तो भात मळणीसाठी घेऊन गेलेत आणि शेत आता पुन्हा रेडी आहे काहीतरी नवीन लागवड करायला. तिथे नाचणी आहे त्या बाजूला, ती अजून कापायची बाकी आहे. आणि इथे आपल्या ऊसाचा मळा. सोनू, शानू, ये बानू. काय सोनू, ओरडतेस? काय झालं? काय झालं? काय बानू? कुठं बघते? तर मित्रांनो, आपण महालक्ष्मीला पोचलो आहोत. पश्चिम द्वाराने आपण एंट्री केली आहे आणि आता इथे दर्शनासाठी आपण लाईनमध्ये उभे राहणार आहोत. तर चला मग देवीचे दर्शन करूया.
आपण आता महालक्ष्मीच्या देवळात पोचले आहोत. आज मंगळवार असून इथे खूपच गर्दी आहे भाविकांची. तर पार्किंगमध्ये आम्ही आमची गाडी लावली आणि आम्ही आता पश्चिम दरवाजा थ्रू आतमध्ये आलो आहोत. कोल्हापूरमधील श्री महालक्ष्मी मंदिर हे खूप प्रसिद्ध आणि पवित्र मंदिर आहे. या देवीला अंबाबाई किंवा करवीर निवासिनी असेही म्हणतात. हे मंदिर खूप जुने असून दगडात सुंदर बांधलेले आहे. देवी महालक्ष्मी 4 हातांची मूर्ती आहे. भक्तांची अशी श्रद्धा आहे की ही देवी जागृत आहे आणि मनापासून मागितलेली इच्छा पूर्ण करते. वर्षातून 2दा देवीच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडतात. याला किरणोत्सव म्हणतात. नवरात्र आणि सणांच्या वेळी इथे खूप भक्त येतात. श्रद्धा, शांतता आणि भक्ती अनुभवायची असेल तर श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर याला नक्की भेट द्या. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत ज्योतिबा देवस्थान, ज्याला दख्खनचा राजा असंही म्हणतात, तेथे दर्शन घ्यायला. ज्योतिबा मंदिर हे वाडी रत्नागिरी येथे ज्योतिबा डोंगरावर वसलेले आहे. श्री ज्योतिबा हे महालक्ष्मी देवीचे रक्षकदेव मानले जातात. हे मंदिर खूप जुने असून डोंगरावरून दिसणारा निसर्ग खूप सुंदर आहे. चैत्र महिन्यात येथे मोठी यात्रा भरते आणि गुलाल उधळला जातो. शांत वातावरण, भक्ती आणि निसर्ग अनुभवायचा असेल तर ज्योतिबा मंदिराला नक्की भेट द्या. तर मित्रांनो, आज आम्ही इथून निघणार आणि इथला आमचा जो प्रवास आहे तो संपत आहे. पण त्याबरोबर आम्ही इथे कोल्हापूरला रामतीर्थ आहे, बाळूमामांचं देवस्थान आहे, नरसोबाची वाडी आहे आणि खिद्रापूरचं जे कोपेश्वर मंदिर आहे ते पण फिरलो होतं. तर या गावच्या व्हिडिओ बरोबर ते व्हिडिओज पण लवकरच येणार आहेत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. कारण मी जसा नेहमी सांगतो, तुमचा एक लाईक आहे तो आम्हाला नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी प्रेरित करतो. टाटा, बाय.